नमस्कार आणि राम राम सर्वांना। आज आपण देवाच्या नामस्मरणाचा महिमा या विषयावर चर्चा करणार आहोत। देवनामाचा जप हा एक अत्यंत पवित्र आणि पुण्यकारी कृत्य मानला जातो। भगवंताची स्तुती आणि स्मरण करणं हे आपल्या आध्यात्मिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे। एकदा तुलसीदासजींना कोणीतरी विचारले की कधी कधी भक्ती करावीशी वाटत नाही, तरीही नामस्मरण करायला बसतो, त्याचेही काही फळ मिळते का? तुलसीदासजी हसून म्हणाले, जेव्हा बियाणे जमिनीत पेरले जाते तेव्हा त्याची स्थिती काय आहे हे पाहिले जात नाही, मग ते उलटे आहे की सरळ। तरीही कालांतराने ते अंकुरित होते आणि एक मजबूत आणि निरोगी पीक तयार करते। तसेच नाम कितीही जपले तरी त्याचे स्मरणाचे फळ निश्चितच मिळते। असं मुळीच आवश्यक नाही की मुखाने मोठमोठ्या आवाजात देवाचे नाव घ्यायला हवे। मनात ध्यान करून प्रभू राम, श्री कृष्ण किंवा जगतगुरु भगवान शिव इत्यादींचे नामस्मरण करता येते। कोणत्याही परिस्थितीत भगवंताचे नाम घेतल्याने सर्व अडचणींवर समाधान मिळू शकते। नामस्मरणाचा आणि कीर्तनाचा महिमा इतका मोठा आहे की वेद पुराणांसारख्या सर्व शास्त्रांमध्ये भगवंताच्या नामाचा कीर्तनाचा महिमा गायला गेला आहे। नामस्मरण हे भगवंताचे नाव घेऊन त्यांचे स्मरण करण्याची एक शक्तिशाली साधना आहे। नियमित नामस्मरण केल्याने माणसामध्ये अनेक सकारात्मक बदल घडून येतात आणि त्याचे व्यक्तिमत्व विकसित होते। नामस्मरणाने आपण भगवंताशी जोडले जातो आणि त्यांच्या दिव्य शक्तींचा लाभ घेतो। नियमित नामस्मरणाने मन शांत होते, नकारात्मक विचार दूर होतात आणि सकारात्मकता वाढते। चित्तशुद्धी होते आणि साक्षात्काराचा मार्ग मोकळा होतो। सकारात्मक दृष्टिकोनातून जीवन पाहण्यास मदत होते। एके दिवशी राजा आणि त्यांचे महामंत्री रस्त्यावरून जात असताना त्यांना एक ब्राह्मण भेटला जो परिस्थितीमुळे भीक मागत होता। राजाने विचारले की तो काय करत आहे। महामंत्र्यांनी राजाला सांगितले की ब्राह्मण रस्ता चुकला आहे। राजाने महामंत्र्यांना सांगितले की त्याला योग्य मार्गावर आणा। महामंत्र्यांनी ब्राह्मणाला विचारले की इतका ज्ञानी असूनही तो भिक्षा का मागत आहे। ब्राह्मणाने त्याच्या दुःखाचे कारण सांगितले। महामंत्र्यांनी त्याला एक योजना सुचविली। त्यांनी सांगितले की ब्राह्मणाला दररोज सकाळी 4 वाजता उठून 2 तास हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे जप करायला हवा। बदल्यात त्याला दर संध्याकाळी एक सोन्याची मोहर मिळेल। ब्राह्मणाला सुरुवातीला थोडं अवघड वाटलं, पण मग त्याने हे विचार करून जप करायला सुरुवात केली की यात काही हरकत नाही। हळूहळू ब्राह्मण श्रीमंत झाला आणि भगवानाच्या नामाचा प्रभाव त्याच्यावर सकारात्मक बदल घडवून आणू लागला। एक दिवस ब्राह्मणाने महामंत्र्यांचे आभार मानले आणि सांगितले की आता तो फक्त स्वतःसाठी जप करेल। त्याने सांगितले की भगवानाच्या भक्तीने त्याला आत्मज्ञान आणि वैराग्य प्राप्त झाले आहे। ब्राह्मणाने आपल्या पत्नीची परवानगी घेतली आणि एकाकी ठिकाणी जाऊन साधना करू लागला। त्याची साधना इतकी प्रभावी होती की लोक त्याच्या भक्ती आणि ज्ञानाचा दर्शन घेण्यासाठी येऊ लागले। जेव्हा राजाला याबद्दल कळले, तेव्हा तेही महामंत्र्यांसोबत ब्राह्मणाकडे भेटायला गेले। राजा म्हणाला, हे महात्मा, मी भारताचा राजा आहे, मी तुम्हाला प्रार्थना करतो, जर तुम्हाला काही हवे असेल तर अजिबात संकोच करू नका। ब्राह्मण देव हसला आणि म्हणाला, आता त्याला कोणत्याही गोष्टीची गरज नाही, कारण देवाने त्याला सर्व काही दिले आहे। हे ऐकून राजा अवाक झाले। तेव्हा महामंत्री म्हणाले, राजा, ओळखले का? हा तोच ब्राह्मण आहे जो 3 महिन्यांपूर्वी भीक मागत होता। भगवंताचे नामस्मरण केल्याने भिकाऱ्याला खरा दाता बनवले। हे ऐकून राजाला फार आश्चर्य वाटले। दुहेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम। आणि त्यांनी ब्राह्मणाची भक्ती आणि नामजपाची शक्ती स्वीकारली। ही कथा आपल्याला शिकवते की नामजप किती शक्तिशाली आहे। ते आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकते, आपल्याला आत्मज्ञान आणि वैराग्य प्राप्त करून देऊ शकते आणि आपल्याला भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रकारे समृद्ध करू शकते। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आमच्याशी कनेक्ट रहा जेणेकरून तुम्ही आमच्या आगामी सर्व व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल। धन्यवाद। जय श्री राम।